विठ्ठल 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 सावधान ऐसे काय ते विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळ हे अंत्य समयाचा करणे विचार. वेचिते सादर घटिका पळे, मंगल हे नोहे कन्या पुत्राधिक, मंगल हे नोहे कन्या पुत्राधिक, राहिला लौकिक अंतरपाठ अंत्य समयाचा करणे विचार. वेचिते सादर घटिका पळे, तुका म्हणे देव अंतरला दुरी, तुका म्हणे देव अंतरला दुरी, डोळी अंधारी पडलीसे अंत्य समयाचा करणे विचार. वेचिते सादर घटिका पळे. विठ्ठल 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 पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत गोरोबा काका महाराज की जय. श्री संत आबाजी महाराज की जय. विठ्ठल 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 हरी. महायोग पीठे तटे भीमरत्यां परपुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. ओम नमो ज्याध्यां वेद प्रतिपाद्या, जय जय जिसो संवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी. जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. शंभो कैलासीचा राजा, त्यासे नमस्कार माझा. अंकी शोभे पार्वती, पुढे नाचे गणपती. हाती कमंडलु दंड, दत्त मूर्ती ती अखंड. ध्यान लागो माझ्या मना, विनवितो गुरुराना. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. दुसरे चरण
गंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल 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 पुंडलिकावधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री संत गोरोबा काका महाराज की जय श्री संत आबाजी महाराज की जय विठ्ठल 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 सावधान ऐसे काय ते विचारा सावधान ऐसे काय ते विचारा आले हो संसारा सकळही अंती समयाचा करणे विचार वेचिते सादर घटिका फळे प्रस्तुत प्राप्त सेवा मौजे सांजा या गावी कैलासवासी रंगनाथ सूर्यवंशी यांच्या वर्ष श्राद्धाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेश आणि त्यातून बोध करणारा अशा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय असा बोध करतात की हे मानवांनो, या संसारामध्ये तुम्ही जन्माला आलात ना, तर महाराज सांगतात की तुम्ही जन्माला आलात तर एक काम करा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुमचं आयुष्य या ठिकाणी जे भगवंताने दिलेलं आहे अमौलिक अशा प्रकारचं आयुष्य आहे आणि ते आयुष्य संसाराच्या मोहाच्या नादानं असंच निघून चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्या आयुष्याचं काळ व्यर्थ जाऊ नये. एक काळ शेवटचा घटका तुमचा मृत्यू कसा शेवट चांगला होईल अंत्य समयाचा करणे विचार. त्या शेवटच्या क्षणाचा विचार करा. कारण का या संसाराला आलात आणि हा अमौलिक अशा प्रकारचा वेळ आहे. तुम्हाला वाटत असेल तुमचं सर्व काही व्यवस्थित आहे, तुमच्या लेकराचे घरदार असणार चांगलं झालंय, लेकराचे लग्न वगैरे झालेत, घरात मंगलिक कार्य झाले, तर महाराज सांगतात मंगले नो हे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ. त्याला मंगळ म्हणता येत नाही. कारण का या संसाराच्या नादानं जीव आणि शिव यांच्यामध्ये असणारा अज्ञानाचा असणारा पडदा आलेला आहे आणि त्या पडद्यामुळे काय झालेलं आहे, तुका म्हणे देव अंतरला डोळे अंधारे पडलिसी. या दोन्ही जीव आणि शिवाच्या मध्ये अज्ञानाचा पडदा आल्यामुळं देव तुमच्यापासून फार दूर झालेला आहे. म्हणून काय करा, आता तर सावध व्हा. सावधान ऐसे काय ते विचारा. तुमच्या मनालाच विचार करा, अंतर मन या ठिकाणी उघड करा. आले हो संसारा सकळ ही आणि अंती समयाचा करणे विचार वेचिते सादर घटिका पळे. असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ आहे. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत गोरोबा काका महाराज की जय. श्री संत आबाजी महाराज की जय. सावधान ऐसे काय ते विचारा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून या मानव देहाला जेवढे जन्माला आले जीव त्यांना इशारा देत आहेत, सावध व्हा. आता सावध प्रत्येक जण आता काय झोपलेलं नाही, कोणी सर्वजण जागे आहेत. पण इथं बोध करता उपदेश करतात, त्यांचं एक काम आहे. कारण का बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. प्रत्येकाला आपल्या जीवाला साधू संतांचं हृदय कसं आईसारखं असतं. आपल्या लेकराचं वाटोळ होईल असं त्यांना कधी वाटत नाही, चांगलंच हवं म्हणून भल्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सर्वांना उपदेश करतात की तुम्ही या संसाराला जन्माला आलात, मानव देहाला, आणि आल्यानंतर तुम्ही काय करत आहात, तुमचं आयुष्य असणार व्यर्थच चाललेलं आहे. आता प्रत्यक्ष पाहायला गेलं तर आपण आणि ज्यांच्या वर्ष श्राद्धाच्या पूर्वसंध्येला असणार आपण चिंतनासाठी बसलेलो आहोत.
त्यांचा वर्ष श्राद्धाचा उद्या विधी होणार आहे. आता इथं सध्या सावध व्हायचं काम, आपण कार्यक्रम असंच करतो बरोबर आहे, पण वर्ष श्राद्ध का करावं, वर्ष श्राद्ध कशाला म्हणतात, हा महत्वाचा मुद्दा आहे. श्राद्ध कशाला म्हणतात, श्रद्धा येते श्राद्ध, जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. आणि वर्ष श्राद्ध का करायचं, तर वर्ष श्राद्ध करायचं याचं कारण असं आहे, ज्या देहानं आपल्याला असणार हा पिंड निर्माण केलेला आहे ते आपले आई वडील असतात आणि त्यांच्यामुळे आपली ही जग दुनिया बघायला भेटली असते. आणि त्यांनी जन्म दिला, त्या जन्माचा या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा असणार म्हणजे या ठिकाणी वर्ष श्राद्ध करावं लागतं, त्यांना पितृतर्पण करावं लागतं. आणि प्रत्येक त्याच्यातून दुसरं एक आहे की त्यांच्या आत्म्याला जे गेलेले आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी हे वर्ष श्राद्ध करायचं असतं. त्यांच्या देहाला असणारी शांतता मिळावी, देहाला मुक्ती मिळावी याच्यासाठी संत तर्पण या ठिकाणी करायचं, संताचा मेळावा करायचा, अन्नदान करायचं आणि नंतर या ठिकाणी ब्राह्मणाचं असणारं पूजन करायचं, पिंडदान वगैरे करायचं, ही त्याच्यासाठी विधी आहेत. पण महाराज या ठिकाणी सांगतात, भागवतामध्ये सुंदर विचार आलेला आहे. पण हे कोण करतं, सुपुत्र करतो. सुपुत्र म्हणजे चांगला पुत्र. पिता स्वयंमेव नारायण, ज्याचे वडील स्वतः नारायण मानतात. माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, आयसे भावे ज्याचे भजन, सुपुत्र जाण तो एक. नाथ महाराज सांगतात, ज्याचे आई ज्याचे वडील या ठिकाणी नारायण स्वरूपामध्ये आहेत, आई माता प्रत्यक्ष लक्ष्मी आहे आणि त्याचं जो पूजन करतो तो सुपुत्र जाण एक, तो खराच या ठिकाणी सुपुत्र आहे म्हणायचं. आणि तो काय करतो, त्याच्या सेवेने, ज्याच्या सेवेने सुखी पितर, ज्या पुत्राच्या सेवेने आई वडील सुखी होतात, जे पूर्वज असणारे इहलोकाला गेलेले आहेत, परलोकामध्ये गेलेत आणि ते सध्या सुखी होतात. कारण का, इथं त्यांना त्रासना अन्नदान देतो, भजन कीर्तन करतो, पूजन करतो, त्यांना पितृतर्पण करतो. ज्याच्या सेवेने सुखी पितर, त्याचे पितृतर्पण साचार, तेच पितृतर्पण आहे. त्याला प्रत्यक्ष या ठिकाणी ओंजळीतून पाणी देणं, पिंड या ठिकाणी पिंडावर पाणी टाकणं, हे पितृतर्पण आहे. आणि महाराज सांगतात की ते पितृतर्पण आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्याला सुपुत्र म्हणायचं. म्हणजे नाहीतर काय, महाराज सांगतात की जो सुपुत्र एखादा असतो तो सुपुत्र काय करतो, जिता असताना काय करतो, आपल्या आई वडिलाला अवज्ञा करतो. जिता अवज्ञा अनाचार, मेल्या श्राद्ध विचारतो अलौकिक. जिवंत असताना आई वडिलाला नीट बघायचं आणि मेल्यानंतर या ठिकाणी पुन्हा जर बघायचं असेल तर हा विचार अलौकिक असं नाथ महाराज सांगतात. मग असा जो पुत्र आहे तो पुत्र ज्याच्या आई वडिलाचं सर्व कार्य व्यवस्थित करतो आणि त्यांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून ज्याचं भावे भजन करतो, संत मेळावे या ठिकाणी टाकतो, संतांची पूजन अर्चन करतो, त्याला या ठिकाणी त्या आत्म्याला सद्गती प्राप्त होते. म्हणून हे वर्ष श्राद्ध या ठिकाणी करायचं असतं. विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत गोरोबा काका महाराज की जय, श्री संत आबाजी महाराज की जय. ज्याची श्रद्धा आहे तो पुत्र असणार करू शकतो. पण महाराज सांगतात, जो सुपुत्र अविश्वासी, जो सुपुत्र काय करतो, विश्वास टाकतो तो सुपुत्र आहे. पण जण अविश्वास टाकला त्याने केल्या पापराशी, अनंत पापराशी त्याच्यावर सर्व पूर्वज असणारे पितर असणारे कोपतात आणि त्याच्यामुळे त्याच्या संसारात कुठलंही या ठिकाणी व्यवस्थित होत नाही. म्हणून आपले पितर सुखी करण्यासाठी, आपल्या कुटुंबावर या ठिकाणी चांगली कृपा ठेवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी कायमची ठेवण्यासाठी वर्ष श्राद्ध केलं जातं. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
हा श्रद्धेचा विषय आहे. म्हणून श्रद्धा जिथं आहे तिथं असणार हे श्राद्ध केलं जातं. आता तुकोबरा या अभंगातून सांगतात की तुम्ही जन्माला आलात म्हणले, सावधान ऐसे काय ते विचारा. प्रथमच इशारा देतात, सावधान. आता आपण प्रत्येकाला माहित आहे, आपला कुठेही प्रसंग येऊ द्या तिथं कळतं की सावधान सावधान सावधान. आता आपल्या आयुष्यामध्ये दररोज असणार, एखाद्या प्रवासाला निघालो, प्रवासाला निघाल्याबरोबर काय असतं, रोडवर असणार आहे सावधान, पुढे वळणाचा रस्ता आहे सावधान. या ठिकाणी कुठं अशी एक कवटी, त्याच्यावर 2 हाड, ती बसणार कुठं, विद्युत बिजलीचं काम तिथं दाखवलं जातं, इथं डीपी आहे, इथं धोका आहे. अशा प्रकारे सावध सावध प्रत्येक ठिकाणी. आणि नहो या घरातून जरी चाललं तर आई बाबा सांगतात म्हणजे कुठं चालला, शेतात चालला का, जरा सावध राहा. प्रत्येक ठिकाणी सावध सावध सावध. का तर या मानवी नरदेहाच्या माग भीतीच लागलेली आहे आणि त्याच्यातून जागा राहण्यासाठी सावध हा विचार आहे. पण संत इथे इशारा कुठला देतात, ही जीवनच असणार मानवाचं धोक्यात आहे. कारण का, तुला हा देह कशासाठी दिलाय, त्या देहाचं तुझ्याकडून असणार योग्य कार्य होतंय का नाही, तुझ्याकडून कुठली कर्तव्य कर्म अपेक्षित आहे तर तू करतो का नाही, हे संताला या ठिकाणी सांगून द्यायचंय. कारण आपण कशाला आहोत, प्रत्यक्ष वैकुंठातून आलेली सर्व मानव आहेत. महाराज सांगतात की मी इथला नाही, देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो. हिथं फिरत आलो, पण आल्यानंतर काय सांगतात महाराज की तुला या ठिकाणी देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा. देवाना असणारा देह दिलाय, गोमटा दिला, सुंदर दिला, भगवंताची असणारी सेवा करण्यासाठी. पण आपण ती सेवा करतो का, करत नाही. मग आपलं आयुष्य कशामध्ये चाललंय, आपले घटिका क्षण पळ कशामध्ये चाललंय, तर महाराज सांगतात की या संसारामध्ये चालले. आणि जो संसारामध्ये गेलाय तो व्यर्थ या ठिकाणी चालला. कारण नरदेहाची उपलब्धी काय, नाथ महाराज सांगतात, मोले अनर्गरत्ने येती तैसा चिंता मनी नये हाती, तेवी बहुत यवनी जन्म होती, परिनर देह प्राप्ती दुर्लभ. पैसा दिला तर अनेक रत्न मिळतात, पण महाराज सांगतात की ह्या नरदेह जो मिळालाय तो या ठिकाणी पुन्हा परत पैसे देऊन मिळत नाही म्हणले. तैसा चिंतामणी नये हाती, चिंतामणी तसंच शरीर सध्या या ठिकाणी हातामध्ये येत नाही. म्हणून ह्या नरदेहाचं आताच काय ते सार्थक करायचं आहे. कारण हा नरदेह एकदा वायाला गेला पुन्हा तो प्राप्त होणार नाही. कारण का, त्याच्यामध्ये महाराज सांग, हा नरदेह वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, हरीचे भजन कधी करणार, हरीचे भजन कधी करणार. हा नरदेह वायाला जाणार, हा नरदेह वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, हरीचे भजन कधी करणार, हरीचे भजन कधी करणार. लक्ष 84 फेरा फिरोनी, लक्ष 84 फेरा फिरोनी, जन्माला आला हो, जन्माला आला. बालपणामध्ये खेळ खेळूनी अन्याय केला फार, हरीचे भजन कधी करणार, हरीचे भजन कधी करणार, हरीचे भजन कधी करणार. हा नरदेह वायाला जाणार, हा नरदेह वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, हरीचे भजन कधी करणार, हरीचे भजन
कधी करणार. महाराज सांगतात हा नरदेह वायाला जाणार. वाया जातो कारण का एकदा तो जन्माला आला की त्याला असणार म्हणजे महाग भोग लागलेत, तो सडतो करतो आणि मृत्यू झाल्यानंतर देह तसाच पडतो, पंचतत्वामध्ये असणारा विलीन होऊन जातो. म्हणजे परत पुन्हा आहे का 83 लाख येऊन असणारा फेरा फेरायचा आणि पुन्हा 84 लाख येऊन यायची आणि तवा हित साधायचं. मग आपल्या नरदेहाचं कल्याण कधी करायचं तर दुसऱ्या योनीमध्ये करता येतं का? कुत्रा मांजर अमुक तर जेवढे जीव जंतू आहेत तेवढे योनी आहेत, तिथं कल्याण करता येत नाही. मग कल्याण करण्यासाठी नरदेह निदान लागले हाती. हे निदान आहे, हा ठेवा आहे, तो या नरदेहाचा आहे, दुसरीकडे कुठं मिळत नाही. म्हणून महाराज सांगतात ते सावधान, सावध होतो कारण का हा नरदेह पुन्हा तुला मिळणार नाही. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, एक एक कोटी कोटी फेरा. मग लागेवाला मानवाचा, मग लागेवाला मानवाचा, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. मग लागेवारा मनुष्य देहाचा, मग लागेवारा मनुष्य देहाचा, एक एक योनी कोटी फेरा, एक एक योनी कोटी फेरा. महाराज सांगतात एक एक योनी कोटी कोटी फिरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. 4 असल्या म्हणजे या ठिकाणी म्हणजे खाणे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी अंड जार स्वेदज आणि उद्भिज त्याच्यातून हा जीव जन्मतात. पण प्रत्येकामध्ये कोटी कोटीचा फेर आहे आणि मग 84 लाख येऊन झाल्यानंतर म्हणजे या ठिकाणी नरदेह प्राप्त होतो. म्हणजे मग हा इच्छा उद्धार कधी होणार तुझा? मग तू काय कर, सावध हो. आता लोक म्हणतात की महाराज आम्ही सावधच आहोत. महाराजांनी सर्वांना सांगितले कारण का आम्ही तर विचार करतो ना. कुठला विचार करतो? आमच्या काय मूलभूत गरजा आहेत, आमच्या काय नाही, ह्याचा विचार आपण सारखंच करायला हवं की विचार न करता माणूस कोण बसतो का? बघा सर्वजण विचार करायचा. अन्न वस्त्र निवारा ही 3 मूलभूत गरजा, याचा विचार करताना खायला मिळायला पाहिजे, अंगावर कपडा पाहिजे आणि या ठिकाणी राहायला निवारा पाहिजे, छत, ह्याचा विचार करतो. आणखी लांब पुढे गेले जे ज्ञानी आहेत, ती ज्ञानी लोक सदैव विचार करतात. म्हणजे कोणता? संगतीचा विचार करतात. संगती कशी असावी? जसा संग तसा रंग. ज्याच्या संगतीतून आपलं चांगलं हित होईल, कल्याण होईल असं लोक विचार करतात. आणि जण विचार केला नाही ती या ठिकाणी पार धुळीला गेले. कारण का रामायणात जर उदाहरण बघायला गेलं तर सुग्रीवाने या ठिकाणी प्रभू रामचंद्राची संगत केली, त्यांचं कल्याण झालं. ज्या भावानं असणार राजगादीपासून दूर लावलं होतं, वनवासामध्ये टाकलं होतं, त्या प्रभू रामचंद्राच्या संगतीनं किष्किंधेचं राज्य मिळालं आणि अजरामर होऊन गेले. बघा विचार करा, हे संगतीचा परिणाम आहे. बिभीषणात सहितीचा अवस्था झाली, राक्षस कुळामध्ये होते, प्रभू रामचंद्राच्या संगतीने त्यांचा असणार सेवेला करून उद्धार झाला आणि या ठिकाणी लंकेचं राज्य प्राप्त झालं. त्यांना चिरंजीव झाले ते का? जसा संघ तसा रंग. आणि जर दुर्जनाच्या संगतीला गेलं तर काय होतं? सज्जना संघ गेलं, सज्जना संघ 4 बाता होतात. एकलाच्या संगे हिरा जो भंगला, एकलाच्या संगे हिरा जो भंगला, एकलाच्या संगे हिरा जो भंगला. तो संगे साधू जैसा, तू संगे लाडला साधू जैसा. एकलाच्या संगे हिरा जो भंगला, एकलाच्या संगे हिरा जो भंगला.
उसंगे नारीला साधू जैसा उसंगे नारीला साधू जैसा ढेकणाच्या रंगे हिरा भंगारा ढेकणाच्या रंगे हिरा जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी प्रमाण देतात. ही ढेकणाच्या संगे हिराज भंगला. हिरा कठीण आहे, तो आयरणी ठेवून जर घणाना मारला तर आयरणी या ठिकाणी होतो म्हणजे. कारण का महाराज सांगतात एवढा हिरा कठीण आहे, तो फुटत नाही, त्या आयरणीमध्ये घुसतो. पण साधा ढेकून शुल्लक आहे म्हणजे त्याची संगत लागली तर त्याला तड जातात म्हणजे. तसंच ओढाळाच्या संगे सात्विक नासली शनयक नाडली समागमे. पुढे तुकाराम दुसरा दृष्टांत देतात महाराज की ओढाळ गाय आहे, तिच्या संग सात्विक गायीची असणारी संगत झाली आणि त्या सात्विक गायीची संगत झाली, ती असणारी दुसऱ्याच्या शेतामध्ये गेली, तिच्या संग हिने गेली. पण ती चालू गाय होती, त्याने काय केलं 4-5 असणार काढ इकडे तिकडे खाल्लं, वाटलं केलं, निघून गेली. मालक तिकडून आला, बरोबर या असणाऱ्या चांगल्या गायीनं मार खाल्ला म्हणजे. म्हणून महाराज सांगतात की संगती दुर्जनाच्या ठिकाणी कामाची नाही, सज्जनाची असावी. सज्जना संघ म्हणले की 4-4 प्रेमाच्या गोष्टी होतात आणि गाढवा संघ जर गेलं तर या ठिकाणी लाता होतात म्हणजे. म्हणून संगती कोणाची करायची हा सध्या आपण विचार करतो. विठ्ठल पुंडलिका धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत गोरोबा काका महाराज की जय. पुढे दुसरा विचार करतो जगत, संपत्तीचा विचार करतो. प्रत्येकाला पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, पण किती पाहिजे? कबीर महाराज सांगतात देवा एवढी संपत्ती दे की माझ्या दारातून कोणी उपाशी जायला ना पाहिजे म्हणे. आणि एवढी बी संपत्ती देऊ नको की या ठिकाणी लोकाला मला या ठिकाणी लोकांची शिव्याश्राप येऊ, कारण लोक माझ्या असणाऱ्या अंगावर येऊ नये. दोन्हीची भीती आहे. पण असं देव देवा भगवंता तुझं नामस्मरण घडावं, एवढं घडावं, माझा जीव बी जाऊ नये आणि मी जिवंतही राहावं, अशा प्रकारची संपत्ती असावी. मग विचार करण्यात महाराज सांगतात संपत्ती जर पाहिजे असेल ती संपत्ती नैतिक मार्गाने या ठिकाणी कमवलेली असावी. आणि ती संपत्ती खर्च करत असताना त्याला किती काळ लागला ह्याचा विचार करावा. काय आपल्या बापदादाच्या नाले आताच मिळाला महामुक्त, मग द्या खर्च टाका, कसं बी ह्याला जमत नाही. क्षणात या ठिकाणी खर्चाला वेळ लागत नाही. म्हणून माणसानं संपत्तीचा सध्या विचार करावा आणि हे मानव करतातच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढचा विचार आपण सर्वजण करतात, संततीचा विचार करतात. सर्व संतती म्हणजे मुलं बाळ. आता पहिला काळ होता या ठिकाणी एकाला 2 पाठीराग असावे, 4 असावे, पण आता कसं आहे मुलगा असावा एकच म्हणल्या, कारण का सर्व काही व्यवस्थित. पण आता पहिल्या काळामध्ये कसं होता मुलगा असावा पण तो कसा आई वडिलांची सेवा करणारा, देशाची सेवा करणारा, संत सज्जनाचे पूजन करणारा, असे चांगले विचार होते. पण आता काय म्हणता या ठिकाणी जगामध्ये नावलौकिक असावा म्हणजे. पण इथं पाहिजे की आमच्या जिजाबाईंनी असणार पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा 3 लोकी झेंडा, असा पुत्र असावा. 100 कौरव होते पण त्यापेक्षा 5 पांडव बरे होते म्हणजे. अशा प्रकारे संततीचा माणसाने विचार करावा. विठ्ठल विठ्ठल. पुढचा आणखी आपण विचार करता प्रकृतीचा, कारण का हा परमार्थ आहे, ही संसार आहे, ती कशावर अवलंबून आहे? ही भांडा आहे, देह आहे, ही साधन आहे, ती प्रकृतीवर आहे. प्रकृती म्हणजे शरीर चांगलं पाहिजे, शरीर उत्तम पाहिजे. आणि शरीर जर उत्तम पाहिजे असलं तर चांगला आहार पाहिजे, चांगलं खायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, कसरत करायला पाहिजे, शरीराची चांगली काळजी घ्यायला पाहिजे. कारण का सारा परमार्थच या ठिकाणी शरीरावर अवलंबून आहे. जर शरीर नाही ठेवलं, साधन नाही राहिलं तर नाव कसं घेणार भगवंताचं, कसं जिवंत राहणार आहोत? तर महाराज सांगतात याचा आम्ही सर्वजण विचार करतो. मग महाराजाला अपेक्षित काय? महाराज सांगतात की तुम्हा प्रत्येकाला याच्यापेक्षा आणखी एक विचार आहे. कुठला? 4 पुरुषार्थाचा. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात
कुठला विचार आहे पुरुषार्थाचा? आपण सर्व जाणता विमोह त्यागुण कर्म फलाचा सिद्ध होई पारता कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था. हे सर्वजण आपण ऐकतो, पण त्याच्यामध्ये पुरुषार्थ म्हणजे काय आपण आता विचार केला का? पहिला धर्म आहे. आता धर्म म्हणजे काय? आपल्याला एकच दिसतं, भगवी पताका प्रत्येक धर्माचा झेंडा एवढं दिसतं म्हणजे. पण धर्म म्हणजे धर्माचा आधार असणारा दया आहे. जिथं दया दाखवली त्या दयाचा आधार असणारा हा धर्म आहे. दया, क्षमा, शांती ही काय या वृक्षाची असणारी पाळव मुलं आहेत. आणि त्या धर्मामध्ये नैतिक आचरण शिकवलं जातं. तो धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा धर्माचंच पालन केले. दया, क्षमा, शांती सर्वांना दाखवली. आणि नैतिक आचरण या ठिकाणी परावी येणारे माऊली समान अशा प्रकारे सर्वांनी केलं. आणि आपल्यापाशी जेवढं काय कमवलंय तेवढं जगाच्या कल्याणासाठी ती केले. म्हणून नैतिक मूल्यावर जो आधारलेला आहे, जो सत्यावर आधारलेला आहे, त्याला धर्म म्हणायचा. हा धर्म प्रत्येकानं आपण पाळतो का नाही याचा आपल्या आपण आत्मपरीक्षण करायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढचा पुरुषार्थ आहे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. हा पैसा कसा पाहिजे? नैतिक मार्गाने कमवलेला पैसा पाहिजे. इकडून तिकडून कुठून आलेला 2 नंबरचा पैसा कशामध्ये चलत नाही. परमार्थामध्ये सध्या त्याला नाही. पण आजचं कसं आहे, व्हाईट कलर चालू झाले म्हणजे काळं पांढरं करून घ्यायचं अशा प्रकारे ते चलत नाही. कारण का? जिथं असणारा न्यायनीतीने पैसा कमावला तिथं सुबत्ता असते. याचा आपण विचार करतो, पण त्या मार्गाने आपण वागतो का नाही हा सदा विचार या ठिकाणी करावा. विठ्ठल विठ्ठल. पुढचा पुरुषार्थ आहे काम असणारा. काम म्हणजे आता आपल्या सर्वांना येतं की लग्न व्यवस्थित करायला पाहिजे, लेकरं बाळाला असा पाहिजे. महाराज सांगतात की चांगल्या आचरणानं राहणं. जे भगवंतानं नियम घालून दिलेत, ज्या सृष्टीमध्ये नियम आहेत त्याप्रमाणे आचरण करणं. आणि जी संतती निर्माण होणार आहे ती संतती जगाच्या कल्याणासाठी, संत पूजनासाठी संतती असावी. लोकांची विघातक कृती करण्यासाठी नसून, लोकांचं वाटोळ करणारी संतती नसावी. आणि माणसाचं काम करत असताना महाराज सांगतात की शारीरिक मानसिक सर्व काय भावना आहेत ही सुखामध्ये न्यावं, पण कामाच्या कुठल्या त्याच्यामध्ये व्याभिचार कुठलाही नसू नये. मनामध्ये शांत आपली जेवढ्या काही इच्छा आहे, जेवढा आनंद घेता येतो तेवढा आनंद त्या कामामध्ये घ्यावा. ह्याला काम म्हणतात म्हणजे. आणि पुढचा जो पुरुषार्थ आहे तो मोक्ष नावाचा आहे. आता मोक्ष कशाला म्हणायचं महाराज सांगतात, मोहाचा विनाश जिथं होतो. आपल्या मागं सारखं मोह लागला, हे झालं की ते झालं, प्रत्येकामध्ये आशा आहे. ही आशाचा या ठिकाणी म्हणजे विनाश व्हायला पाहिजे. जिथं आशा संपतात त्या ठिकाणी भगवान परमात्मा जवळच असतो. आणि भगवान परमात्मा दूर जर गेला तर या ठिकाणी आयुष्यभर सर्वत्र असणारे विघ्नच येतात. म्हणून मोहाचा विनाश केला की आपोआप भगवान परमात्मा जवळ येतो आणि त्याची जन्म मरणाच्या चक्रातून दुःखातून सुटका होती आणि भगवान परमात्म्यापाशी कायमचं जाऊन त्याला बसता येतं. त्याला मोक्ष असं म्हणतात. याचाही आपण विचार करतो पण या मार्गाने करत नाही. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिकावर हा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत गोरोबा काका महाराज की जय. हे आपल्या सामान्य माणसाचे विचार आहेत. महाराजांनी सावधान सांगितले, सावधान आहे काय ते विचारा. हे लोक हो, मानव जन्माला आलात ना, पण तुम्ही सावध व्हा. पण कुठं? आपल्या मनाला, अंतर्मनाला विचार करा. आता कसा विचार करायचा? आले हो संसारा सकळ. ही या संसाराला आलात, पण तुम्ही कधी आपल्या आयुष्याचा विचार केलाय का? मी कोण आहे, कुठून आलो, मला काय करायचंय, माझी कर्तव्य काय आहेत, याचा कधीच आपण विचार केला? एक रहाट गाडगा आहे आपल्या प्रपंचामध्ये, तिथंच येतो आणि निघून जातो. म्हणजे दुसरा कधी आपण काय विचार करत नाही. म्हणून महाराजांनी सांगितले सावध व्हा, सावध व्हा म्हणजे जागे व्हा. संतांनी सांगितलं उठा जागे व्हा रे आता. उठा जागे व्हा रे आता. मरण करा पंढरीनाथा. मरण करा पंढरीनाथा.
उठा जागे व्हा रे आता. इथं माणसं म्हणतील आम्ही का झोपला आहोत का? नाही, संसाराच्या मोहनिद्रेमध्ये तुम्ही झोपलात. जागा हो, सर्व व्यवहार करतो. मग कुठलं तुम्हाला असं महाराज सांगतात, स्मरण करा पंढरीनाथा. आम्ही देवाचं स्मरणच करत नाहोत. भावे चरणी ठेवा माता. भाव असू द्या, उगाच दररोज मस्तक आपण आजळतो, पण भाव असं तर सर्व कामाचं आहे. भाव नसेल तर काय उपयोग नाही. चुकवे व्यथा जन्माच्या. या संसारामध्ये जेवढं दुःख आहे तेवढं दुःख जर सारायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही त्याला असणारा शरण जावा. हीच महाराज या ठिकाणी सावधान व्हा म्हणून सांगतात. हे कुठं अभंगाच्या सावधान ऐसे काय ते विचार. 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 आले हो संसारात सकळही. आले हो संसारात सकळही. अंती समयाचा करणे विचार. अंती समयाचा करणे विचार. अरे हो संसार सकळही. अरे हो संसारा सकळही. अंती समयाचा करणे विचार. अंती समयाचा करावा विचार. महाराज सांगतात सावधान व्हा, सावधान व्हा. अंत्य समयाचा करणे विचार. तुमच्या आयुष्याचा शेवट कसा होईल याचा विचार करा. प्रत्येकामध्ये आपण ऐकतो, धर्मशास्त्रामध्ये ऐकतो. आपण एवढंच न, आता ज्या असणार म्हणजे कोणी वारले की आपण काय करतो, गरुड पुराण लावतो, त्याच्यामध्ये ऐकतो. आपण फक्त काय पुराणीच्या कथा, पुराण ऐकायचं, माना डोलवायच्या, कीर्तन ऐकायचं, निघून जायचं, पुन्हा विचारच सोडून द्यायचा. मग महाराज सांगता विचार करा, विचार करा. माणूस म्हणतो विचार करत ना तो माणूस कसला. आणि ध्यानात ठेवा, जो विचार करतो, विचार करणाऱ्या माणसाला समाजात मान आहे. पण विचार चांगला करा, वाईट विचार करण्याला मान नाही. आणि काय काय माणसं काय करतात, विचार करतात पण विचार न करता बोलून जातात मुले, आणि नाही त्या भानगडीमध्ये फसतात. म्हणून बोलायचंच असं तर विचार करून, चांगला विचार करून बोला, आणि मग माणसाला समाजात मान मिळेल. कबीर महाराज सध्या म्हणले, बोलायचं तर असं बोला, कोई न बोले झूट. कुणी खोटा असं म्हणू नये, आणि अशा ठिकाणी बसा की कुणी उठ म्हणू नये. एवढं माणसाने ध्यानात ठेवायला पाहिजे. पण त्याच्यापासून माणूस दूर आहे. पण या जे गरुड पुराण आहे, त्या गरुड पुराणामध्ये सावध होण्याचा इशारा दिलाय लेखकाने. तिथे सांगितले एक कथा आहे. त्या कथेमध्ये असा कथा भाग आहे की माणसानं आयुष्यामध्ये कर्मफलाचा सिद्धांत सांगितलेला आहे. माणसानं कर्म कसं करावं, चांगलं करावं. जोपर्यंत जीवात आहे तोपर्यंत लोकांची सेवा करावी, नडल्या आल्या या ठिकाणी त्याचा आसरा द्यावा, अन्नदान करावं. असं एका राजानं असणार म्हणजे अन्नदान काहीच केलं नाही आयुष्यामध्ये, आणि तो मृत्यू पावला. आणि मृत्यू पावल्यानंतर त्याला असणार काय झालं, भूक लागली. आणि भूक लागल्यावर त्याला असणार म्हणजे त्यानं अन्न मागितलं. त्यावेळेस सांगितलं अन्न हे तर मिळत नाही म्हणले. तर काय करायचंय, मांस तोडून खायचं स्वतः. बघा, विचार करा कसली शिक्षा आहे. तर महाराज सांगतात, ज्यानं या ठिकाणी पुण्य कर्म केले त्यालाच असणार सर्व काही व्यवस्थित होतं, आणि ज्यानं असणार पाप कर्म केलंय त्याला असं आयुष्य या ठिकाणी भोगावं लागतं, आपलंच मांस तोडावं लागतं. मग तुकाराम महाराज सांगतात, या मानवा देहाला सांगितलंय का मांस वगैरे खाण्याचं? मांस वगैरे खाण्याचं सांगितलेलं नाही. कारण महाराज सांगतात, मांस खाऊन वैरी जोडी याला. असा माणसानं वैरी जोडला की तोच आपला मागं वैर दावा घेऊन पुढच्या जन्मा येतो. म्हणजे ऋण वैर हत्या कधी माणसाला चुकत नाही. मग तसाच सिद्धांत या ठिकाणी दृष्टांत या असणाऱ्या गरुड पुराणामध्ये सांगितलाय. एका राजानं काय केलेलं आहे,
जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आयुष्यामध्ये त्यानं काय केलं, पापकर्मच केलेलं आहे. आणि पापकर्म करीत असताना त्याचा असणारा अंतकाळ येऊन गेला आणि अंतकाळ आल्यानंतर त्याचं काय झालंय, पुढे असणारं देहावसान झालं. देहावसान झाल्यानंतर त्याला ही सजा मिळाली. त्याने सांगितलं का असं मला झालंय. त्याने सांगितलं तू काय की कधीही या ठिकाणी पुण्यकर्म केलंय, कोणालाही अन्नदान या ठिकाणी दिलेलं नाही. म्हणले अरे बाबा तू विचार कर, तुझा देहाचे चोचले करण्यासाठी तू दुसऱ्याचे असणारे मांस वगैरे या ठिकाणी तोडले, तू काय त्या जीवाचा विचार केला का नाही. तर तिथं असणार त्याने सांगितलं तू इथंच बस, आता तुला दाखवतो. दुसरा दृष्टांत लगेच सांगितलं. तिथं गरुड पुराणामध्ये नाना प्रकारचे असणारे दिले. तर त्याच्यामध्ये असं सांगितलंय की बाबा ज्या माणसानं मांस तोडलेला आहे तो राजा असणारा आजारी होता. आणि त्याला काय सांगितलं की याला वैद्य बोलवा. वैद्य बोलवला आणि वैद्यानं सांगितलं बाबा तुम्हाला एकच आजारातून वाचणार का, तुमच्या कुण्याही चांगल्या सज्जन माणसाचं 3 तोळ असणारं मांस आणायचं आणि ते खायचं, तुम्हाला चांगला गुण येईल. मग सर्वजण गेले प्रधानाकडे. सांगितलं, प्रधानाला सांगितलं की 3 तोळे असणारं मांस सांगितलंय, कुणी देईल का. प्रधान इकडे तिकडे बघू लागला. सेवकाला विचारलं. त्याने सांगितलं हो का. म्हणले काय कोट्यावधी पैसे लागल ते घ्या म्हणले, पण आपलं नाही. नसतं दुसरा कुणी गरीब माणूस असलं तर बघा त्याला 3 लाख रुपये कोट्यावधी पैसे द्या आणि त्याचं मांस घ्या. कुणीही तयार झाले नाहीत मोठी लोक आणि गरीबाकडे बारी जाती म्हणले. शेवटी काय झालं, कुणी झालं नाही. मग त्याने सांगितलं बाबांनो अरे जसा आपल्या देहाचा मांसाचा तुकडा या ठिकाणी तुम्हाला तोडू वाटत नाही, तर मग पर्याय जो जीव आहे, पारका जीव आहे, पशु पक्षी मानव असतं, त्याचं तुकडं करून एवढ्या चवीनं खाता म्हणजे तुम्हाला कसं काय वाटत नाही म्हणजे. त्याला जसा जीव आहे, तुम्हाला जसं त्या ठिकाणी तुमच्या देहाची कळवळ आली तसा येते म्हणले. म्हणून ही माणसानं आयुष्यामध्ये आल्यानंतर विचार करावा, पाप कर्म करीत असताना निषिद्ध कर्म कुठले आहेत, चांगली कुठली कर्म आहेत याचा विचार करावा. विठ्ठल विठ्ठल पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञान दे ते बहु विस्तारिले. पूर्वजन्मामध्ये जे पाप केले ते या ठिकाणी विस्ताराला आले. विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. सर्व काही या ठिकाणी विषय घेतले आणि त्याच्यामुळे अज्ञानाचा पडदा आला. 84 लाख एवढी फिरल्या, दुःख या ठिकाणी भोगले. आता संता वाचून कुणी नाही या ठिकाणी. बघा हा विचार आला. म्हणून महाराज सांगतात की एवढं कळतंय ना, मग तुमच्या आयुष्याचा शेवट कसा होणार आहे, अंती समयाचा करणे विचार. हे महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात अंती समयाचा करणे विचार. 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 विसती सादर घटिका पडे. विसती सादर घटिका पडे. अंती समयाचा करणे विचार. अंती समयाचा करणे विचार. अविषिती सादर घटिका पडे. अंती समया
महाराज सांगतात अंतिम समयाचा करणे विचार. बाबांनो विचार करा कुठला अंतिम समय. अंतिम म्हणजे शेवटचा, तुमच्या आयुष्याचा शेवट क्षण कसा जाईल, तो काळ कसा जाईल याचा विचार करा. तो चांगला जायला पाहिजे. वेचिते सादर घटिका पुळे तास असणारे, मिनिट असणारे आणि सेकंद निघून चालेत म्हणजे एकामेक. काळ जातो क्षणोक्षणा मूळ येईल मरणा. काही धावा धाव कधी जवतो काळ आहे दुरी. महाराज सांगतात काळ क्षणोक्षणाला निघून चाललाय. एक एक क्षण माणसाचा निघून चाललाय, पुन्हा तो माघारी मिळत नाही म्हणजे. काही धावा धाव करी, धावा धाव कर बाबा. आता तर या ठिकाणी म्हणजे जागा होतो. जवतो काळ आहे दुरी, तो काळ लांब आहे तोपर्यंत. कारण का देह आहे तुम्हा अधीन. हा देह तुमच्या हातामध्ये आहे. तोवरी करा हरिभजन पडून जाईल शरीर मग कराल विचार. एकदा देह पडल्यानंतर पुन्हा विचार करून काय उपयोग आहे. देह चांगला आहे तोपर्यंत अंतिम समयाचा विचार करा, तुमचा शेवट कसा व्हायला पाहिजे. तर महाराज सांगतात की ज्याप्रमाणे हा गरुड असणारा, गरुड या ठिकाणी आपल्या भगवंताची सेवा केला आणि उच्च सेवाला पदाला प्राप्त झाला. तसेच अनेक पशु पक्षी आहेत म्हणजे. याच्यामध्ये असणारा वालीची सध्या अवस्था बघा म्हणे. त्या वालीला या ठिकाणी प्रभू रामचंद्राने असणारा बाण मोडला. का मारला तर ह्याचा विचार केला म्हणजे अधर्म त्याने केला होता. पण शेवटी त्याने ज्ञान सांगितलं. त्याने सांगितलं देवा तुम्ही अधर्म केला असं करणार. त्यांनी सांगितलं मी केले धर्माचे पालन वाली वदना खल निर्धारण. अरे परक्याची या ठिकाणी भावजई असणारी स्त्री असणारे तिच्यावर अन्याय करणं ही धर्माची बाजू आणून मी तुला या ठिकाणी मारले, तू अधर्म केलाय. त्या तारा राणीलाही सांगितलं तू कुणासाठी शोक करते, ज्या देहासाठी करीत असतील तर हा देह खाली पडलेला आहे. आणि जीव जर म्हणतील तर तू कधी आला कधी बोला, कुण्या जन्मामध्ये तुझी ओळख होती का, ओळख नाही. एवढं बोलल्यानंतर असणार ज्ञान प्रगट झालं आणि त्यांनी सांगितलं देवा तुम्ही बोलता ते खरं आहे, मला बरोबर आहे, पण आता मला या ठिकाणी सायुज्य मुक्तता द्या. त्यांनी सांगितलं, वालीनं सांगितलं देवा नको काय. कारण का तर प्रत्यक्ष या मांडीवर भाग्य लागतं म्हणजे. तुमच्या मांडीवर माझा देह आहे आणि भगवंताचं मुख पाहत म्हणजे मी या ठिकाणी माझा अंतकाळ असा जावा, शेवट व्हावा, माझा शेवट गोड व्हावा, याचंच माझ्या आयुष्याचं सार्थक आहे. मला या ठिकाणी आता जीवनदान वगैरे काही नको म्हणजे. बघा अंतिम समयाचा करणे विचार, असा अंतिम समय. पुन्हा तुकाराम महाराज सांगता तुका म्हणे, महाराज सांगतात तुका म्हणे सुख कशामध्ये आहे, जेव्हा अंतकाळ येईल त्यावेळेस हरीचं नाम मुखामध्ये येईल. अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. अंतकाळी देवा हवे तुझे स्मरण, 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 अंतकाळी देवा हवे तुझे स्मरण. राम राम म्हणतात जाऊ माझा प्राण, राम राम म्हणतात जाऊ माझा प्राण, राम राम म्हणतात जाऊ माझा प्राण, अंतकाळी देवा हवे तुझे स्मरण, अंतकाळी देवा हवे तुझे स्मरण. राम 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 म्हणता जाऊ माझा प्राण, राम राम म्हणता जाऊ माझा प्राण, राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. आणि जन्माचे होईल सार्थक, आणि जन्माचे होईल सार्थक. महाराज सांगतात हा नरदेह उत्तम आहे
पण तो विनाकारण कुठे जर घालत सार्थक होणार नाही. मग आल्या जन्माचे सार्थक कधी होईल? राम राम म्हणता माझा आज या ठिकाणी प्राण जायला पाहिजे. अंतकाळामध्ये असं व्हायला पाहिजे. आयुष्यभर परमार्थ केला लहानपणापासून, पण ज्यावेळेस बिछाण्यावर माणूस लोळतो अंतकालामध्ये, पण त्यावेळेस जर या ठिकाणी बायका लेकरामध्ये मन गेलं, पैसा अडका संपत्तीमध्ये गेलं आणि जीव सुटला, पुन्हा या ठिकाणी शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्यावर मग फेरा पडे पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा या ठिकाणी आवर्तामध्ये पडतो. म्हणजे हे जर करायचं चुकवायचं असेल अंतकाळामध्ये मरत असताना भगवंताच्या मुखाचं या ठिकाणी म्हणले नाव या ठिकाणी त्या जिभेवर यायला पाहिजे. अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा तुका म्हणे सुका पार नाही. महाराज सांगतात की असं माझ्या शेवटी येव नाव भगवंताचं, पण माणसाला येत नाही. म्हणून माणूस काय आयुष्यावर परमार्थ केला एखाद्याने केला नसेल, पण त्याचं मरताना जर या ठिकाणी भगवंताचं नाव आलं तर देहाचं सार्थक होतं. म्हणजे मग असं सार्थक करायचं प्रत्येकाला कळतंय, पण माणसं महाराज सांगतात की आपल्या आयुष्यामध्ये जेवढं काय उत्तम झालंय मंगल झालं त्याचा विचार करतो, पण त्या मंगलामध्ये सध्या माणूस आयुष्याचा शेवटचा विचार करत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी माणसाला सावधान केलेलं आहे. महाराज सांगतात की सुभाषितकार असणार आपल्या लग्नामध्ये असतं बघा, ते सगळं सांगतात विचार करावा लागतो त्या वयामध्ये. आपण विचार करत नाही. लाभ संतती संपदा बहुतुमा लाभोतई सद्गुण साधोनी स्थिर कर्म योग पुला वा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरी नयेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रस्त्राश्रम तुम्हा वधुवरा देवो सदा मंगलम. एवढं बघा विचार करा, किती सांगितलं सुभाषितकांना सावध होण्यासाठीच आहे, पण त्याच्यामध्ये विचार करत नाही. शेवटी देवोपास सावधान म्हणलं तरी बी होत नाही म्हणले. कारण का हा त्या जसा कोशकिडा अडकतो तसा त्याच्यामध्ये अडतो, सावध कधी होत नाही म्हणले. पण आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन त्याला वाटतं की मी जे करतोय सर्व काही चांगलंच करतोय. कारण का संसार नावाच्या मोहामध्ये असा माणूस अडकलाय की माणसाला पुढचं काही कळत नाही. जसा कोशकिडा असतो तो स्वतः या ठिकाणी कीटक जाळ करतो आणि त्याला बाहेर पडायचा मार्ग सापडत नाही, तशा प्रकारे माणूस त्याच्यामध्ये अडकले. म्हणून सांगतात ही तुम्ही जे करता तुम्हाला वाटतं ती नाही. तुम्ही वास्तुशांती केली, घरदार या ठिकाणी बांधलं, लग्न एव केली, मंगल कार्य केलं, झालं आपली जिम्मेदारी पार पडली, असं नाही. या नरदेहाला आल्यानंतर या सगळं शेवट चांगलाच व्हायला पाहिजे. मंगल येनो हे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक आंतरपाठ. हा लौकिकाचा पाठ आहे. माणूस बघ म्हणतो बघा कसं आहे, इकडं भगवान परमात्मा आहे, इकडं आत्मा आहे. जीव आणि शिव दोन्हीच्या मध्ये या ठिकाणी पडदा लावलेला आहे. म्हणजे आता आपण लग्नामध्ये बघतो नवरा नवरीच्या मध्ये आंतरपाठ असतं म्हणजे, आणि तो आंतरपाठ धरलाय किती उंच धरलाय, त्यांनी एकमेकाला द्रष्टादृष्ट करायची नाही. पण तरी या ठिकाणी सावध होतो का देवोपास सावधान सांग, तरी पण टाचावरी करून करून बघतो म्हणजे. कारण का त्याला ते कळलं मोहामध्ये गुंतलाय म्हणजे. तसं महाराज सांगतात हे सावध व्हायला पाहिजे, आणि सावध नाही झाला तर या ठिकाणी तू दगा खाशील म्हणले. तू सावध हो म्हणून प्रत्येक ठिकाणी महाराज सावध 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 अशाच प्रकारे या ठिकाणी उच्चार केला. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई तुकाराम महाराज की जय. देव अंतरला दुरी. काय कारण आहे तुम्हाला देवाची असणारी भेट घ्यायची? देव असणारा तो शिव आहे आणि हा जीव आहे, दोन्हीची भेट व्हायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये अंतर का पडलं? तुम्ही संसारामध्ये एवढा गुंतलात, हा संसार म्हणजेच मोहाचा आहे म्हणले. संसार दुःख मुळ चहूकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. याच्यामध्ये सारखं असणं माणूस तळमळतो, इकडे देवाकडे जायलाच येत नाही. इकडे तर महाराज सांगतात
कोणाचे हे घर, कोणाचा हा संसार, सांडोणी जो जार जाणे लागे अंती एकले शेवट, व्यर्थ खटपट सांडोनिया. हा देह असणारा म्हणजे सांडून जावं लागल. कुणी नाही, कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. मग काय, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नाही. देवच आपला आहे आणि देव आपलासा करावा. देव जर आपला नाही झाला, देव झाला पाठी मोरा, नसती विघ्ने येती घरा. म्हणून देव आपला करा, पण यासाठी विचार करा. जो आता नरदेह मिळालाय, हा नरदेहाचं सार्थक कसं करायचं? अंती समयाचा करणे विचार, वेचिती सादर घटिका पळे. ही असणार तास, मिनिट, सेकंद असणार निघून चाललेत. मग आताच विचार करा. तू का म्हणे देवा अंतरला दूरी, 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 तू का म्हणे देवा अंतरला दूरी. डोळी अंधारी पडली से, डोळी अंधारी पडली से, अंती समयाचा करणे विचार, अंती समयाचा करणे विचार. अंती समयाचा करणे विचार, अंती समयाचा करणे महाराज सांगतात, देव तुमच्यापासून फार दूर राहिला. कारण का? तुम्ही संसार नावाच्या मोहामध्ये अडकला आणि त्याच्यामुळं तुमच्या दोघांच्या मध्ये अज्ञानाचा असणारा पडदा आला. आणि महाराज सांगतात, ज्ञान दृष्टी गेली, दोन्ही नेत्र आंधळे. महाराज सांगतात दुसरीकडे आणखी, काय करू बहु वाटे तळमळ, आंधळे सकळ बहिर्मुख. आतापर्यंत सांगितलं, कळवळा येतो, प्रत्येकाला सांगितलं सावधान व्हा, सावधान व्हा, पण कुणीच ऐकलं नाही. कारण का? ऐकणारे कान असून बहिरे झालेले आहेत आणि बघणारे डोळे असून या ठिकाणी आंधळे आहेत. महाराज सांगतात, त्यांना चांगलं ऐकायचं नाही आणि यांना चांगलं पाहायचं नाही. कारण का? अज्ञानाचा या ठिकाणी पडदा डोळ्यावर आलेला आहे आणि हा पडदा काढला, या ठिकाणी ज्ञानदृष्टीचा पडदा त्या ठिकाणी लागला, आपोआप असणारा देव बाजूला येतो आणि जीव शिवाचा या ठिकाणी काय होतो? भेट होती. पण तो आंतरपाठ मोहाचा असणारा खाली पडायला पाहिजे, मग दोघांची असणारी भेट होती. मुनी महाराज सांगतात, देव तुका म्हणे देव अंतरला दुरी, डोळे अंधारे पडलेसे. आतापर्यंत देव आज या ठिकाणी अंतरण्याचं कारण काय होतं? आमच्या डोळ्याला अंधारी पडली होती. अंधारी कुठली होती? अज्ञानाची. पण आता या ठिकाणी श्री गुरु निवृत्ती राय त्यांनी काय केलं? कृष्णांजन आमच्या डोळ्यामध्ये घातलं, अंजन घातलं आणि त्यामुळं ज्ञानरूपी दृष्टी या ठिकाणी आम्हाला प्रगट झाली. आणि त्याच्यामुळं कळालं की संतांनी काय सांगितलंय की संत मायबाप जे आहे ते कृपेचे सागर आहेत आणि त्यांनी आमच्या संसारात हित सांगितलं, आपल्या देहाचं हित करा, सार्थक करा. कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही आणि हा जन्म जर या ठिकाणी म्हणजे आता सार्थक करायचा असेल, देवाला या ठिकाणी भजायला पाहिजे, देवाचं चिंतन करायला पाहिजे, देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि असं नामस्मरण केलं तर माणसाला मोक्ष आपोआप मिळतो, ही या ठिकाणी संतांनी सांगितलं. म्हणून महाराज सांगतात की तुका म्हणे देव अंतरला दुरी, डोळे अंधारी पडलीसी. पण कधी सावध झाल्यानंतर हे कळतं, हे तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरिठर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तुकाराम तुकाराम हरी अंतर
डोळ्या अंधारी पडली आधी समायाला कराने विचार आधी समायाती कराने विचार बरोबर आहे मला अंती समायाचा कराने विचार अंती समायाचा कराने विचार विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल जय जय बोलिले